नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर सुरुवात करूयात. रात्र वाढत होती तसा मुंबईत डान्स बारमध्ये नृत्याचा ठेका देखील वाढतच होता. रात्रीची मधोश गाणी कानात गुदगुल्या करत होती. मंद दिव्याच्या प्रकाशात दिलखेचक नृत्यावर पैशाची उधळण होत होती. तर काही ठिकाणी पोटासाठी नाचते मी परवा कुणाची असे लावणीचे बोल हलकेच कानात घुमत होते. तिसरा प्रहर सुरू झाला. रातकिड्यांची किरकिर होती. मध्येच एखादा काजवा चमकून अंधारात उजेड देत होता. थंडीमुळे उपनगरातील कुत्री पोटात पाय घेऊन झोपली होती. अशा या थंडीतच धर्मा तोल पेलत आपल्या झोपडपट्टीकडे जात होता. डान्स बारच्या बाहेर भीक मागून तो दारू प्यायचा. तसा तो त्या दिवशी एकदम फुलटॉसच होता. झोपडपट्टीकडे जाण्यासाठी एक नाला पार करून जावे लागत होते. तो नाल्याजवळ आला. नाल्यातील गार पाणी त्याच्या पायाला लागताच दारूच्या लहरीतही त्याच्या अंगावर काटा आला. आयला थंड मुलखाची पडली आणि मी नाल्यात उतरलो असं बडबडत तो नाल्यातून बाहेर आला. समोर एका झुडपात पोतं दिसलं. तसं त्याला वाटलं आज भरपूर भंगार मिळतंय म्हणून त्याने ते पोतं सोडलं आणि त्याची दारू झटक्यात उतरली. थंडीच्या दिवसात त्याला घाम फुटला. तो झोपडपट्टीकडे पळतच सुटला. रात्रीच्या गस्तीच्या गाडीने त्याला अडवले. तसा तो भानावर आला. साहेब मी काय केलं नाही असं म्हणून तो हात जोडू लागला. त्याबरोबर हवालदार ठोंबरेंनी त्याच्या श्रीमुखात लगावली. साहेब तिथे बाई पडली, मी काही नाही केलं. त्यानं झुडपाकडे इशारा केला. त्याचबरोबर पोलिसांच्या नजरा तिकडे वळाल्या. जवळ जाऊन पोलिसांनी पाहिले. एका पोत्यामध्ये एका 20 ते 25 वयोगटातील स्त्रीचा मृतदेह होता. आता पहाटेचे 4 वाजले होते. त्यामुळे 2 शिपायांना तिथे ठेवून हवालदार ठोंबरेंनी वरिष्ठांना माहिती दिली. सकाळी फौजदार सूर्यभान पाटील घटनास्थळी दाखल झाले. 2 पंचसक्षम पंचनामा करून मृतदेह PM साठी पाठवण्यात आला. धर्माकडे विचारपूस केली परंतु आपण या स्त्रीला ओळखत नसल्याचे त्याने सांगितले. तिच्या पेहराव्यावरून ती एखादी बारवाली असावी असा अंदाज पोलिसांनी बांधला. झोपडपट्टीच्या परिसरामध्ये चौकशी केली परंतु त्या तरुणीला कोणीच ओळखत नसल्यामुळे मयत तरुणीची ओळख पटवणे गरजेचे होते. दिवसभर फिरूनही पोलिसांना तरुणीचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. सायंकाळी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि पोलिसांना आणखी एक धक्का बसला. मयत तरुणी ही 2 महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे हा खून अनैतिक संबंधामधून झाला असावा हे पोलिसांनी जाणले. मात्र मयत तरुणी कोण हे समजणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. पोलिसांची खबरेही कामाला लागले होते. इकडे धर्माची चौकशी सुरू होती. तू रात्री काय करत होतास, तिथे कसा पोहोचलास? पोलिसांच्या प्रश्नावरून धर्मा गांगरून गेला होता. अशातच एका खबऱ्याने खबर आणली आणि फौजदार सूर्यभान पाटील यांना हायसे वाटले. मयत तरुणीचे नाव सोनाली होते. ती एका डान्स बारमध्ये काम करत होती. लागलीच पोलीस त्या डान्स बारमध्ये पोहोचले. डान्स बार मालकाला मयत सोनालीचा फोटो दाखवताच मालकानेही आमच्याच डान्स बारमध्ये काम करत होती मात्र माझ्याकडे परवाना आहे असं त्यानं सांगितलं. ही मुलगी 2 महिन्याची गरोदर आहे, इथे हा सुद्धा व्यवसाय चालत असणार असा प्रश्न फौजदार पाटील यांनी करताच मालक हबगला. साहेब बार बंद झाल्यानंतर त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे. बार बंद झाला की त्या निघून जातात, नंतर त्या काय काय करतात याची आम्ही चौकशी करत नाही. पोलिसांनी बारच्या रजिस्टरमध्ये तिची माहिती पाहिली. त्याच्यात तिचा मोबाईल नंबर होता मात्र फोन बंद येत होता. तिच्या नंबरचे कॉल पोलिसांनी तपासून प्रत्येकाला फोन केला मात्र हा फोन रेश्माचा असल्याचे जो तो सांगत होता. शिवाय ती डान्स बारनंतर देहव्यापार करत होती हे सुद्धा पोलिसांना कळून आले. डान्स बारमधील सोनाली आणि धंद्यामधील रेश्मा ही एकच होती मात्र एका नंबरवर तिचा वारंवार संपर्क होता. ती मूळची राजस्थानमधील होती. घरची गरीब परिस्थिती, त्यात वडील नेहमी आजारी, त्यामुळे घरची जबाबदारी पार पाडण्यासाठी ती इथे आली होती आणि मुंबानगरीत सामावून गेली. तिच्या नातेवाईकांना बोलावून घेण्यात आले. मुलीचा मृतदेह बघून आई वडील दोघांनीही हंबरडा फोडला मात्र ती गरोदर कशी याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. ती काय करत होती हे सुद्धा त्यांना ठाऊक नव्हते. मात्र राजस्थानमधल्या एका खबऱ्याने पोलिसांना एक खबर दिली
आणि पोलिसही चक्रावून गेले. फौजदार सूर्यभान पाटील हे सुद्धा अचंबित झाले. ज्या फोनवर तिचा संपर्क वारंवार होता त्या समीर खानला पोलिसांनी उचलले. बोल समीर, रेश्माला का मारलंस? साहेब, मी तिच्याबरोबर जात होतो. ती मला आवडू लागली होती. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. मग मी तिला का मारू असं म्हणून तो गयावया करू लागला. पोलिसांनी त्याचा फोन तपासला. त्या फोनवर एका वेगळ्या नंबरवरून फोन यायचा. तो नंबर रेश्मा उर्फ सोनाली वापरत होती. मात्र ते कार्ड सुमंत राजपूत नावाच्या व्यक्तीच्या नावावर होते. ते कार्ड राजस्थानमध्ये काढण्यात आले होते. आता मात्र खबऱ्याची बातमी पोलिसांना पटली. पोलिसांनी राजस्थानला चौकशी केली. मयत रेश्मा उर्फ सोनाली हिचा विवाह सुमंत राजपूत याच्याशी ठरला होता. विवाहासाठी 1.5 लाख रुपये रेश्माच्या वडिलांना हुंडा देणे ठरले होते. त्यापैकी 50,000 रुपये देऊन रेश्माला सुमंतकडे पाठवण्यात आले होते. 1 वर्षात दोघांमध्ये प्रेम झाले, परंतु 1 लाख रुपये देणे सुमंतच्या कुटुंबाला जमले नाही. परिणामी रेश्माला तिच्या वडिलांना घरी परत नेले. दरम्यान काळात सुमंतचे लग्न झाले. रेश्मा मुंबईला निघून गेली. अधूनमधून रेश्माच्या आणि सुमंतच्या गाठीभेटी होतच राहिल्या. 1 लाखासाठी आपले व रेश्माचे प्रेम तुटले याची खंत दोघांनाही होती. पोलिसांनी सुमंतचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो मिळून येत नव्हता. सुमंतची बहीण मुंबईतच होती. तिचा फोन पोलिसांनी मिळवला. तिचे कॉल डिटेल्स तपासले. त्यावेळी विवेक नावाचा तरुण तिचा प्रियकर असल्याचे पोलिसांना समजून आले. पोलिसांनी त्याला उचलले. 2-4 रपाटे बसताच आपण हवी ती मदत करू असं त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी विवेकला सुमंतची बहीण रीना हिला फोन करण्यास सांगितले. त्यावेळी तिने जे सांगितले ते ऐकून विवेकसुद्धा घाबरला. मग मात्र पोलिसांनी विवेक व रीनाच्या सहाय्याने सुमंतला पंजाबमध्ये जाऊन पकडून आणले. पोलिसांनी सुमंतचा चांगलाच पाहुणचार घेतला. मग मात्र त्याने तोंड उघडले. साहेब, आमचे लग्न मोडले, मात्र 2 वर्षानंतर आम्ही मुंबईत पुन्हा भेटलो. आम्ही आमचे प्रेम विसरलो नव्हतो. आम्ही आमचे संबंध पुन्हा सुरू ठेवले. रेश्मा काय करते हे मला ठाऊक होते. यातूनच आम्हाला मुलगी झाली. रेश्माच्या आईवडिलांकडे तिला ठेवले, मात्र ती आणखी दुसऱ्याच्याच गुंतत असल्याचे मला समजले. मी समजावून पाहिले, पण तिकडे लक्ष न देता ती माझ्याकडेच पैसे मागू लागली. माझी परिस्थिती नव्हती, मात्र 3 वर्ष माझ्या शरीराशी खेळलास त्याचे 1 लाख रुपये दे असा सौदा ती करू लागली. वास्तविक आम्ही खरे प्रेम म्हणून एकत्र आलो होतो. मात्र त्या दिवशी तिने पैसे न दिल्यास जात पंचायतमध्ये जाण्याची धमकी दिली. तिच्या पोटामध्ये असणारा गर्भसुद्धा माझाच होता. मी सांगूनसुद्धा तिने न ऐकल्याने मी तिचा गळा दाबला आणि तिचा खून केला अशी कबुली त्याने दिली. त्यानंतर त्याला रीतसर अटक झाली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.